हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जाऊ. तर आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि आता संध्याकाळचे 7 वाजले. हा. तर आणि आता आम्ही चाललोय दोघी साड्या वगैरे घालून. तर ऑब्व्हियसली हळदी कुंकवाला जाणार आहे. तर आज आपल्या रिद्धीचं बोरन्हाण पण आहे आणि रिद्धीच्या मम्मीचं हळदी कुंकू पण आहे. हा. तर मग तिकडे चाललोय. तर कसं होतं काय होतं तेही तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला माहिती रिद्धी डॉन म्हटल्यावर आपली किती बडबड करते ती. तर तिथं सकाळपासून चाललंय की ऋतू मामी पूजा मामी संध्याकाळी माझं बोरन्हाण करायचंय. तर म्हटलं चला आता जाऊन येऊ पटकन. आली होती बोलवायला पण आली होती आमची म्हणजे तयारी नव्हती त्यावेळेस. म्हटलं चल येतोच आम्ही. तर चला आता तिकडे जाऊ आणि आजचा ब्लॉग बघत राहा. आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे, त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघत राहा. बघू शकता जुनी साडी काढली पण छान दिसते. रेड कलरची साडी घातली नाही तुमच्या सत्यनारायण पूजेला घातली होती तुमच्या तिकडे मम्मीच्या इथं. छान दिसते. माझं लुक ही साडी आपण कधी घातली होती भैरवनाथ यात्रेच्या वेळेस. त्यानंतर आज घातली आहे, म्हणजे आज नेसली आहे. तर मीरा थोडा कमीच पडलाय. ठीक आहे काय नाही छान दिसते पण रेड कलर छान दिसतो असं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. आता येलो घालायचं नाही ना रथसप्तमीपर्यंत, त्यामुळे आम्ही विचार केला की आपण रेड कलरची साडी नेसू म्हणून. तर कसं वाटलं आमचं दोघींचं लुक कमेंट मध्ये नक्की सांगा. आता सारखे 2-3 दिवस आम्ही साड्या घालून जाणार आहे, कारण 25 तारखेपर्यंत भरपूर जणांकडे हळदी कुंकू आणि आहे. हळदी कुंकवाला जायचं म्हणजे ना तर साडीतच छान वाटतं. त्यामुळे मग म्हटलं चला आता साडी नेसू. नाही तर नॉर्मली आम्ही साड्या लवकर नेसत नाही. घालत पण आता जायचंय तर चला आता निघतो आम्ही. छान असणार आहे आपला ब्लॉग. आणि लाडू आपला झोपलेला आहे. झोपलाय. लाडू छान झोपलाय. लाडूची आजी आता लाडूकडे लक्ष देणार आहे. मी काही जास्त बोलत नाही कारण तो उठून जाईल. आणि इकडे आपलं कालचं डेकोरेशन हे सगळं काढलं. इथे सगळ्या पतंग लावलेल्या होत्या, त्या हळूहळू एक एक करून आम्ही काढल्या. आणि हे द्यायचंय आता. आणि हे आपलं घरचंच आहे, पप्पांनी आणलं. मळ्यातली शेती मळ्यातली शेती आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला काही कोणाला द्यायचं नाही. माठ पण आपलेच आहे. तर बऱ्यापैकी म्हणजे हे लावायला जितका वेळ जातो ना त्याच्यापेक्षा काढायला जातो. एक पतंग सेलोटेपनी लावलेली होती, ती आम्ही हळूहळू काढली. तर असो चला आता निघू आपण. मम्मी कधी येते आपली. हा ना चला. झोपलेलं. हा तुला दाखवते बाई पहिले तुला. आज तुमचा दिवस खूप छान होता आणि मी तुझ्यावर इतका प्रार्थना. आज माझं आहे बोलणार आणि आणि एकच गोंडा लावलाय पण तू. आज तुम्ही येईल ना माझ्या बोलण्यामध्ये. या खूप छान तुम्ही मला चॉकलेट भेटल, छानपैकी तिलगुल भेटल, अजून छान छान हे पतंग भेटल. तू देशील का पण घेशील ओढून सगळ्यांचं. नाही तर म्हणशील चला आमचं आता झालं तुमचं काम, जा तुम्ही. हे बघा तुम्हाला काय काय एवढं आहे तेच ना. मस्त डेकोरेशन केलं. ज्ञानेश्वरी वहिनींनी केलं का? त्या गेल्या असतील. आणि इकडं रिद्धीची मम्मी मस्त दिसते एकदम. साडी पण छान दिसते. त्यांचं लुक बघून घ्या. खूप साऱ्या ताईंची कमेंट असतात की रिद्धीची मम्मी दाखवा आम्हाला. विसरून जाता कधी कधी त्या. हा बोला. या हाय माझा फ्रेंड. बापरे हाय करा का हाय करा. आणि हा कोण आहे फ्रेंड आहे का? हाय जयदीप. जयदीप आहे का? तो त्या घरात राहतो. पण तू एकच अँटीना का बरं लावलाय? दुसऱ्या साईडने पण लावायचं. अँटीना तो वरती आलेला. पण तुझा अमोल मामा तर नाहीये का? अमोल मामा मी तेच म्हणणार होती. मस्त मस्त दिसते. ए काय म्हणजे वाटतच नाही, एकदम मॅचिंग दिसते. एकदम भारी मस्त वाटते. आणि ना वरती आता ही थाळ नाही वाट्या, खाली पॅन्डल छान वाटतंय. छान मस्त वाटते. भारी वाटते. कोण आलं कोण? जसं मी तुम्हाला सांगितलं की आज रिद्धीचं बोरन्हाण होतं. तर आता आम्ही दोघीही तिथं आलो होतो आणि तुम्ही बघितलं की गेल्या गेल्या आपल्या रिद्धीची किती बडबड चालू झाली. आणि रिद्धीचं बोलणं ऐकून तुम्हालाही खूप हसू आलं असेल.
तर असं तुम्हाला माहितीच आहे की ती दरवेळेस काही ना काही नवीनच काढत असते. आणि रिद्धी ना म्हणजे आता 5 वर्षाची पूर्ण झाली आहे, पण मग आहे ना तिची हौस म्हणून तिच्या मम्मीने ह्या वर्षी पण तिचं बोरन्हाण केलं. कारण ती पण लहान आहे आणि तिने पण म्हणजे तिला पण असं बघून तिला असं वाटतं की माझं पण करायला पाहिजे. त्यामुळं मग ती म्हणत होती की माझं पण करायचं. मग तिची हौस म्हणून तिचंही बोरन्हाण करायचं ठरवलं होतं. तर सर्व तयारी वगैरे झालेली होती, तुम्ही बघितलंच. तर रिद्धीची मामी म्हणजे ज्ञानेश्वरी वहिनी, तर त्यांनी ती तयारी केलेली होती. आम्ही दोघीही बाहेर गेलो होतो, त्यामुळं आम्हाला जायला काही जमलं नाही. तर भरपूर जणांचा हा प्रश्न असतो की रिद्धीची मम्मी आणि तुमचं काय नातं आहे. तर रिद्धीची मम्मी ना माझ्या चुलत नणंदबाई आहे आणि रिद्धी त्यांची मुलगी. तर रिद्धी लहानपणापासून म्हणजे यांच्या खूप अंगावर आहे. आपण म्हणतो ना की लहानपणापासून तिला खूप सवय यांची, त्यामुळं ती सारखी अमोल मामा करते. तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल. आणि आता पण बघा आम्ही ना व्हिडिओ काढत होतो, पण तिचं तरी पण मध्ये मध्ये बोलायचं काम चालूच होतं. आणि एकदा का व्हिडिओ चालू झाला की आपल्या रिद्धीची बडबड पण चालूच होते. आणि तिच्या मैत्रिणी पण बघू शकता तुम्ही, सगळ्या मैत्रिणींना गोळा करून आणलेलं होतं, तिचं बोरन्हाण होतं म्हणून. तर बाकीच्या पण बायका आलेल्या होत्या. तर रिद्धीच्या मम्मीने त्यांनाही हळदी कुंकू दिलं. आणि इथे बसल्या बसल्यासुद्धा रिद्धीनं व्हिडिओमध्ये बोलून म्हणजे बघून बोलत होती, पण ना घरात बायकांचा पण खूप आवाज होता, त्यामुळं मग मला ते घेता नाही आलं. त्यानंतर सर्वांचं हळदी कुंकू झालं आणि आता रिद्धीचं बोरन्हाण करायचं होतं. तर सर्वांनी तिला पहिले औक्षण करून घेतलं. ह्या ना मिस्टरांच्या मामी आहे, तर त्यांनी आधी त्याचं औक्षण केलं. त्यानंतर मग मी पण केलं. बाकीचं एक एक करून सर्वांनी तिचं औक्षण करून घेतलं. औक्षण करून झाल्यानंतर इकडे पूजा आणि ज्ञानेश्वरी वहिनी ना एका म्हणजे घंगाळ्यामध्ये कुरमुरे टाकलेले होते आणि त्यावर चॉकलेट्स, कॅडबरी, त्यानंतर बोर, ऊसाचे तुकडे असं सर्व काही टाकलं होतं. त्यात चॉकलेट्स पण टाकले होते आणि भरपूर लहान मुलं पण आले होते. ते सर्व मिक्स केलं आणि आता सर्वात आधी तर तिच्या मम्मीने तिच्यावर टाकलं. तर असं नाही आहे की ट्रेंड निघाला म्हणून करताय, असं काही नाही आहे. तर भरपूर जणं करतात, पण आता सध्या यूट्यूब आणि इंस्टाग्राममुळं सर्वांना त्याची माहिती व्हायला लागली आहे, त्यामुळं आता सर्वच जणं करतात. तर आम्ही पण केलं सर्वांनी. आणि आता बघताय तुम्ही की रिद्धीचे जे फ्रेंड्स होते ते पण रिद्धीवर टाकत होते आणि रिद्धी स्वतःवरच सर्व म्हणजे कुरमुरे वगैरे स्वतःवरच टाकून घेत होती. आणि लहान मुलांचं कसं असतं, जे बाकीच्यांचं बघतात तसंच ते पण करतात. आणि आपला छोटा कियांश, तर कियांश रिद्धीच्या मावशीचा मुलगा, तर तोही रिद्धीवर कुरमुरे फेकत होता आणि लहान मुलांना तेवढीच मस्ती करायला. तर सर्वांनी म्हणजे जे खाली चॉकलेट्स वगैरे होते तर ते सर्व गोळा केले, सर्वांना दिले. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर आहे ना आज पाणीपुरी करायचा बेत होता, तर खूप दिवसांनी करायचा होता. तर तुम्ही पुढे बघालच आम्ही कशी पाणीपुरी केली. मी आत्ताच जस्ट हळदी कुंकावरनं आलेलो आहे आणि रिद्धीचं बोरन्हाण खूप छान झालं, तुम्ही बघितलंच. तर आता स्वयंपाक करायचा आहे, जवळपास रात्रीचे 8:30 वाजले. आणि आजचा मेनू आहे पाणीपुरी आणि रगडा, तर आणि मसाले भात थोडासा. तर इथे त्याचीच तयारी चालू आहे. एका साईडला बटाटे साळून घेत आहे, मस्त मसाले भाताची तयारी करायची आहे. तर बघत राहा आपली रेसिपी कशी होते ती. आणि वाटाणे पण शिजायला टाकले, बटाटे आणि म्हणजे आपल्याला जो रगडा करायचा ना वाटाण्याचा एकत्र शिजायला टाकते, म्हणजे मग ते शिजेल. आणि खूप दिवसानंतर आम्ही साडी घालून कुकिंग करतो आहे, तर छान वाटतंय, एकदम मॅरिड असल्यासारखं फील येतंय. सवय नाही राहिली ना. आम्ही चेंज करणार होतो, पण म्हटलं जाऊ द्या आता कंटिन्यू करू असंच, लवकर स्वयंपाक करून घेऊ. मुलं झाल्यानंतर अजून 2-3 झाल्यानंतर मग असंच कपडे बदलायला पण टाइम नाही भेटायचा, साडीवरच. तुमचे 2 आणि माझं 1 असं 3 म्हणते मी. तोपर्यंत साडीचं एवढं नाही राहणार, साडी जड होती, घालायची हौस असते.
कसं कधी नव्हत साडी घातली का छान वाटतं ना. रोज रोज घातलं असतं तर कसं व्हाईब आली असते. मजा नाही राहत. म्हणजे सवय काय काय नाचतं म्हणजे घालता आपल्याला सवय. रिद्धिन त्यांच्या घरून आलो आणि मग आज आहे ना पाणीपुरी रगडा पॅटीस करायचा होता. तर खूप दिवस झाले आमचं चाललं होतं की करू घरी. मग आज फायनली आम्ही करतोय आणि त्यासोबत मसाले भात पण करायचा होता. कारण मग म्हणजे ज्या मम्मींना थोडा मसाले भात टाकलेला होता आणि बाकी मिस्टर वगैरेंना ते तर बोलले की आमचं रगडा पॅटीसवरच पोट भरणार आहे, त्यामुळं जास्त काही करू नका. त्यामुळं मग आम्ही फक्त त्यांच्यापुरताच थोडा मसाले भात टाकला. आणि आता इकडे ना रगड्याची तयारी करत होती मी. तर रगड्याची तयारी करण्यासाठी ना इथे तुम्ही बघताय की मी 2 छोटे कांदे टोमॅटो कापून घेतलेले होते. कोथिंबीर आणि मिरची पण कापून घेतली आणि बटाटेही शिजवून घेतलेले होते. आणि इकडे पूजा आहे ना कांद्याची चटणी करायची होती आम्हाला ॲक्च्युली, त्यामुळं मग कांदे पण भरपूर सारे कापले तिने. आणि इकडे सर्व तयारी पण झालेली होती. आणि एक साईडला आपला मसाले भात पण रेडी झालेला होता, म्हणजे टाकून दिलेला होता तिने. आणि गरम पाणी करायला ठेवलं होतं रगडा पॅटीससाठी. आणि इथे बघू शकता पाणीपुरीसाठी पाणी पण झालेलं होतं रेडी आपलं. आणि जे बटाटे शिजवून घेतलेले होते रगडा पॅटीससाठी तर ते मी ना स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेतले, कारण ते खूप गरम होते. त्यामुळं असे छानपैकी मॅश करून घेतले. त्यात हळद, लाल तिखट, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि थोडे जिरे आणि ओवा टाकल्या. हे टाकल्यानंतर पॅटीसची चव अजून खूप छान लागते, तर तुम्हीही नक्की करून बघा. त्यानंतर मग मीठ टाकलं आणि सर्व मिश्रण एकत्र केलं. त्यानंतर तुम्ही ते बघताय की पूजाने ना पॅटीसला शेप दिलेला आहे. तिला म्हटलं होतं गोल कर, पण ती बोलली की काहीतरी आपण वेगळा शेप देऊ, त्यामुळं मग तिने हाताने शेप दिला. आणि मी इथे ना पाणीपुरीचं पॅकेट विकत आणलेलं होतं, तर ते पाणीपुरी फोडत होती, म्हणजे सर्व त्यांना होल पाडून ठेवत होती, म्हणजे त्याच्यात खाताना पटापट खाता येतील त्यामुळं. आणि जो थोडा आपण बटाटे स्मॅश केलेले होते तर तेही साईडला थोडेसे काढून ठेवलेले होते. कांदाही होता. कांदा थोडा जास्त दिसतोय कारण रगडा पॅटीससाठी पण लागणार होता. तर आता जो इथे बटाटा स्मॅश केलेला होता मी, तर तो थोडा प्रत्येक पाणीपुरीमध्ये टाकून घेतला. आणि पाणीपुरी म्हटल्यावर सर्वांनाच खूप आवडते आणि असं कधीच होणार नाही की पाणीपुरी कोणाला आवडणार नाही. गावात गेल्यानंतर तर पहिले आम्ही पाणीपुरी खातो म्हणजे खातोच. तर आता इकडे पूजा रगडा टाकत होती, म्हणजे रगड्याची तयारी चालली होती. तर एका कढईत तिने तेल घेतलं, जिरे मोहरीची फोडणी दिली, मिरच्यांची फोडणी दिली. त्यानंतर त्यात कांदा टाकला. कांदा छान परतून घेतला थोडा लालसर होईपर्यंत. त्यानंतर मग त्यात टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण छान शिजवून घेतला तिने. आणि त्यानंतर मग गणेश भाऊ आले. पण तुम्ही पाणीपुरी सांगितलं, तुम्ही रगडा करून राहिले. नाही, आम्ही आधी बोललो होतो की आम्ही रगडा आणि पाणीपुरी दोन्ही पण करणार. पण ते मला जळत आहे का मुद्दा. हो, तुम्ही हॉटेलला चालले ना. आम्ही घरगुती हॉटेल सारखं जेवण बनवतो. ठीक आहे, मी तुम्हाला तिकडून व्हिडिओ कॉल करून जळत अजून घाबरू नका. काय ते हॉटेलचं ते लाल मिरचीचं आणि ते सगळं खाऊन ऍसिडिटी होते. तुम्ही घरचा रगडा कधी हा का? परत म्हणू नको मग मला हॉटेलला यायचं. तर हीच व्हिडिओ मी तुला परत दाखवेल तुझी. आम्हाला घरातच ठेवता. इकडे काय झाली पाणीपुरी. अशी पाणीपुरी तुम्हाला गाड्यावर खायला नाही भेटणार. काय म्हणते? आम्ही घरी बनवलंय पाणी, असं खोटं नाही बोलायचं. ते चांगलंय. इतकं छान रगडा बनवलाय आम्ही. पुरी पाणीपुऱ्या खा तुम्ही हॉटेलचं जेवण. काय ते हॉटेलमध्ये तुम्हाला 12 महिन्याचे किती दिवस असतात, 365 दिवस तुम्हाला त्याच भाज्या आहे, तेच सगळं. नाही आम्ही दरवेळेस नवीन खातो. हा खूप दिवसानंतर घरात बनतोय. हा मग ठीक आहे ना, मी आला रगडा खाईल ना परत. डोंट वरी. नाही मला माहिती माझ्या बायको ठेवाल मला. तर गणेश भाऊ आल्यानंतर आमची थोडी मजाक चालली होती, कारण ते बाहेर हॉटेलला चालले होते जेवायला. आणि पूजा त्यांना म्हणत होती की घरी एवढं छान रगडा केला तरी तुम्ही हॉटेलला चालले आणि तुम्ही येईपर्यंत तर आम्ही सगळं संपवून टाकणार आहे, अशी थोडीफार मजाक चालली होती. तर आता इकडे ना जो आपला रगडा आम्ही शिजवून घेतलेला होता तर तो होता आणि त्यात थोडासा बटाटा चुरून टाकलेला होता. तर तो सर्व एकत्र केला आणि त्या मिश्रणात टाकला. तर तुम्ही ते बघू शकता आपला रगडा तयार झालेला होता. त्यानंतर पॅटीस पण छान झाले होते तव्यावर, त्याच्या गोल टिक्की बनवून तेही छान तळून म्हणजे असं फ्राय करून घेतली तेल टाकून. आणि आता रगडा पॅटीस तयार झाला आपला. तर चला, तुम्हालाही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर आजचा छोटाच व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.